LIC, त्याची पंचलाइन क्या है? जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद तो आती नहीं है, पर ठीक है। वो ये उसका एक पंचलाइन है, वो ऐसा हाथ दिखाता है ना ज्योति, वो भगवत गीता का श्लोक है, 9वें अध्याय का 22वां श्लोक है। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपास्ते तेषाम नित्याभियुक्ताम योगक्षेमम वहाम्यहम्। ये आज की पूरी मुरली यही श्लोक है, नन बट वन। नन बट वन आज का था ना, नन्स, आज की मुरली है ये। अनन्यास चिंतन का क्या मतलब है? जिसका अन्य कोई नहीं शिव बाबा के अलावा। जब भगवान ही मेरा संसार है, तब वो आपकी पूरी जिम्मेवारी उठा लेता है। तुमचं योग आणि क्षेम, योग म्हणजे अप्राप्ति की प्राप्ति का नाम योग है, और जो प्राप्त है उसकी रक्षा करना क्षेम, ये भगवान का काम है। पर किसका? जो अनन्य भाव, जिसका पूरा संसार शिव बाबा है, उसकी वो पूरी जिम्मेवारी उठा लेता है। आपको कभी कमी नहीं पड़ेगी। बराबर है? तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं मला कोणी कोणी विचारत नाही, मदत करत नाही। मदत नहीं मिलती है मुझे लोगों की, सहयोग नहीं मिलता है, रोते रहते हैं लोग। सहयोग क्यों नहीं मिल रहा है आपको लोगों का? क्योंकि आप दे नहीं रहे। मदत तभी, मला सांगा, बँकेतून पैसे केव्हा काढू शकतो? हाँ, अगर बैंक अकाउंट में पैसे होंगे तभी निकालेंगे ना। बराबर है? आपको किसी व्यक्ति से सहयोग क्यों नहीं मिल रहा है? क्योंकि आपने जमा नहीं किया है उसमें। जमा किए करेंगे तो मदद मिलेगी ना। आपका स्वभाव कड़वा है, आप हमेशा उल्टा सुल्टा बोलते रहते हैं WT मोड में। अगर आप हमेशा WT मोड में जाएंगे तो कैसे होगा? WT मोड से रिश्ते बनते नहीं है। WT शब्द सुना है ना आप लोगों ने? नहीं सुना? WT माना वाकड्या तोंडाचे। तोंडाचं वाकड्या कसं येणार लोक तुमच्याकडे? एक भाई ऐसे मैं गया उसको, क्या है असं, क्या है, आपल्या बहिणी वेगळ्या प्रकारे तोंड वाकडं करतात। त्यांचं कलात्मक तरीके असेल, फिमेल आहे ना, नाजूक असते, सुंदर, ती कलात्मक तरीकेने ती असं करते, ते आपल्याला जमत नाही। पण हे दोन्ही WT मोड, कुठली देवता अशी असते काय? देवता प्रसन्न असते ना। तुमचं तोंड बघितलं कोण तुम्हाला मदत करणार? प्रेमाने बोला ना। नाही, ते नाही शब्द नाही प्रेमाचा। तुम्ही डिपॉझिट करा, शुभ भावना डिपॉझिट करा प्रत्येक आत्म्यामध्ये, मग बघा। विश्व महाराजन कोण माहिती आहे? विश्व महाराजन म्हणजे ज्यांनी करोडो लोकांमध्ये डिपॉझिट केलेलं आहे। का श्रीकृष्णाच्या मंदिराच्या बाहेर एवढी गर्दी असते? कारण श्री कृष्ण की आत्मा ने संगम युग पर अनेक आत्माओं को दुआ दिया, तो वो उसको रिटर्न मिल रही है। म्हणून आज तिरुपति बालाजी केवढी लाइन असते। ऐसे ही नहीं है, उन्होंने किया है ये कर्म। तुमच्या मंदिराबाहेर कोण असणार? ते कबूतर येऊन बसतं। व्हायब्रेशन पाठवा, लोकांना सुख द्या, है ना। खरा तो एकच ही धर्म काय है? जगाला प्रेम अर्पावे। कर सकते हैं आप, अभी भी टाइम गया नहीं है। मला वाईट वाटतं ना, लोकांमध्ये रिअलायझेशन नाही आहे की पुढे काय होणार ते। रिअलायझेशन ठेवा, शरीर केव्हाही सुटू शकतं। येस ऑर नो? बरोबर आहे? आता पण सुटू शकतं की नाही? घाबरू नका। पण जर सुटला तुमचा, आता कोण येणार बरोबर? हा, कोण कोण येणार बरोबर? म्हणजे तुमच्या बरोबर कोण कोण येणार? हा, तुमच्या घरातले कोण येणार? मुलगा मुलगी, पती पत्नी, अच्छा तुमचे ते दागिने नाही येणार? अच्छा, तुमची जी जमीन सगळ्यांना सांगत असतं आमची एवढी प्रॉपर्टी आहे, ते नाही येणार? तुमच्या डिग्रीज काय येणार? मग तुम्ही जे चांगले कर्म केले आहेत ना, ते तुमच्या बरोबर येणार। तुमचे चांगले कर्म जमा का खाता? मग काय करताय तुम्ही? जर सगळं इथे सोडायचंच आहे, मग कशाला वेळ घालवताय?
उर्दू समझती है आपको? उर्दू भाषा समजती है? डरो मत, मुझे भी नहीं आते. ये वजह. पण आम्ही काही आठवतो, स्पीकर आहोत ना, तर हे लक्षात ठेवतो. जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, बराबर है. जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, लेकिन कागज के टुकड़े माना पैसे जमा करने में वक्त चला गया. और जब अंतिम समय आया तब पता चला कि कब्र में ना अलमारी है, न कफन में, जेब में. कफन में का है? जेब. हाँ, न कब्र में अलमारी है, न कफन में जेब है. और मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते हैं. मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. काही नाही येणार बरोबर, हे तुम्ही समजा. वैराग्याशिवाय नाहीये संस्कार बदलणार. तुम्हाला सगळं पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. कसं होणार? एक तर परमेश्वर मिळेल किंवा पुराणी दुनिया, दोन्ही नाही मिळणार ना. बरोबर आहे? यस और नो? पण याचा अर्थ असा नाही घरबार सोडायचं नाही. बाबाने हमको मना किया है, घर गृहस्थ में रहो, आपलं कर्तव्य सांभाळा, घराला सांभाळा, मुलांना सांभाळा, सगळं करा. पण सगळं करत असताना कसं जगायचं? ते कमळाचं फूल असतं ना, ते कसं असतं? चिखलापासून अलिप्त असतं ना. तर हा संसार आता चिखल झालेला आहे. तुम्ही राहा देते, पण कसे राहा? कमळाच्या पाण्यासारखं राहा. ते चिखलामध्ये राहून सुद्धा न्यारं आहे ते. बरोबर आहे? होऊ शकतं असं? म्हणून बघा, देवी देवतांची तुलना कशाबरोबर करतात? कमल नयन, कारण डोळे अलिप्त होते. मुख कमल, हस्त कमल, पद्म कमल, त्यांची प्रत्येक इंद्रियांची तुलना कमळाबरोबर केलेली आहे. कारण ते घर गृहस्थामध्ये राहताना अलिप्त राहिले, ते ट्रस्टी राहिले, न्यारे राहिले. बरोबर आहे? तयार आहात? तयार आहात घरी जायला? कुठलं मरायला तयार आहेत काय? कोण कोण मरायला तयार आहे? हात वर करा जे मरायला तयार आहे. नाही तयार आहेत, मला बघायचंय कोण कोण तयार आहेत मरायला. हात वर करा जे मरायला तयार आहे. अच्छा, अजून तयारीच करताय? मला वाटलं मेलेले आहेत आता. सत्य आहे ते बाहेर येतं ना. सोपं आहे. अध्यात्म सोपं आहे. टाळ्या वाजवा, भजन करा. अरे असं करतात ते बघायला. ते तिकडे वाजा, टाळ्या वाजा, जय हरी हरी विठ्ठल करा. ते भक्ती चांगली ना, त्यापेक्षा काही करा, कोण विचारणार नाही तुमच्या धारणा झाली की नाही. ते वारकरी एकदा असं असं करत होता. मी म्हटलं हे तुम्हाला तिथे शिकवलंय काय? नाही काय करू, विठ्ठलाचं नाव घे. माळ घातली आहे. म्हटलं तुला माळ घातली आहे ना, हे कशाला पाहिजे त्याला? पण ते व्यसन आहे, ते जात नाही, ते कळतं सगळं. म्हणून धारणा महत्वाची आहे. बरोबर आहे ना? माता ओम शांती बोलता तुम्ही? हा, मग लोक काय म्हणतात? पहिलं तुम्ही शांत व्हा, मग आम्हाला. हे असं बोलायची गरज पडू नये. ओम शांतीला या, ते पहिलं तुमचं आयुष्य बघणार, तुम्ही शांत आहात की नाही ते. तुम्ही जर शांत नाही तर ते म्हणून राहून दे, पहिलं तुम्ही शांत व्हा. गृहस्थ तुमचं प्रूफ आहे, दुनियासमोर प्रूफ तुमचं जीवन आहे. आपल्याला ज्ञान सांगायची गरज पडू नये. आपलं आयुष्यच ज्ञान आहे, आपलं आयुष्य संदेश आहे. तुम्हाला बघून लोकांना वाटलं पाहिजे, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. बोलायची गरज पडू नये की आम्ही ओम शांतीमध्ये जातो, आम्हाला शिवबाबा शिकवतात. नाही, शिवबाबा शिकवतात तर धारणा पाहिजे ना तेवढी. तुम्ही बोलता पण लोक बघतात तुम्हाला बाहेरून. हे झालं, घडलं मुंबईला. एक ब्रह्मचारी, आता त्याचा भाऊ पूर्ण ज्ञानामध्ये 30 वर्ष रोज बोलता ओम शांती. हा नाही गेला. 30 वर्षानंतर मी त्याला घेऊन गेलो माउंट आबूला, बाबांच्या समोर बसवलं, रडायला लागला तो पांडव भवनला. मी म्हणलं हा का रडतोय? सगळे बघताय, रोडात जोर जोरात रडतोय. बाहेर आल्यावर मी विचारलं क्यों रो रहे थे? बोला मेरे से गलती हुई. बोला क्या गलती हुई? मेरा सगा भाई
30 साल से ज्ञान में है ब्रह्मा कुमारी के। मेरे को रोज बोल रहा था ओम शांति आओ, मैं नहीं गया। मैंने कहा क्यों नहीं गए? जब वो बोल रहा था, बोला कैसे जाऊं, ये लोग रोज ओम शांति बोलते हैं और रोज झगड़ा करते हैं। तो मैं सोचता था ये कौन सी ओम शांति है? एकीकडे ओम शांती म्हणतात, दुसरीकडे भांडणं करतात। तो उसके सगे भाई को शिव बाबा से दूर किसने रखा? किसने रखा? उसी ने रखा ना। तर लोक ज्ञान नंतर ऐकतात, पहिलं तुमचं काय बघणार? तुमचं जीवन, तुमचा व्यवहार, तुम्ही कसे संपर्कात येतात ते प्रूफ आहे ईश्वरीय ज्ञानाचं। बरोबर आहे? सफेद ड्रेस बॅच हे ठीक आहे, हा नियम आहे, पण त्याच्याबरोबर आपलं जीवन पण महत्वाचं आहे ना। याच्या हातचं खात नाही, त्याच्या हातचं खात नाही, तिकडचं चांगलं आहे, पण धारणा किती आहे? जर तुम्ही एवढंही करता तर धारणा किती पाहिजे आपल्यामध्ये? शक्ती किती पाहिजे? आहे का तेवढी? हे मला प्रश्न विचारतात लोक, बाहेरचे विचारतात। मी काय उत्तर देऊ? मी एकच उत्तर, शाळा आहे, शाळेत नंबरवार आहे, शिकवणारा चांगला आहे ना। शिकवणारा चांगला आहे, कोणी 1 नंबर येतो, कोणी लास्ट नंबर। शिक्षक काय करणार त्याला? शिक्षक तर सगळ्यांना चांगलं शिकवतात ना। आम्ही असं उत्तर देतो बाहेर, ते म्हणतात नाही तुमच्याकडे त्यांनी असं केलं, तर म्हणलं ठीक आहे, माफ करा, सोडून द्या। शाळेमध्ये असं सगळं होतं, पण शाळा खराब आहे असं का म्हणता तुम्ही? शाळा चांगली आहे ना। बरोबर आहे? बरोबर बोलतोय मी? हा, त्यामुळे ही जबाबदारी उचला। आपण सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत, गॉडचे प्रतिनिधी आहोत। आप भगवान का प्रतिनिधित्व कर रहे हैं, कोई मामूली घर नहीं है। अगर आपसे कोई गलती हो गई, किसका नाम खराब होगा? बाबा का नाम खराब होगा। बराबर है ना? पूरे परिवार का। हमारी बहनें कितना मेहनत करती है सेंटर खोलने में वगैरह, एक स्टूडेंट कोई गड़बड़ करता है वो फिर फेस करना मुश्किल होता है। आणि मी सांगतो, मला भीती वाटते, आता चुका वाढणार आहेत। जर तुमची साधना नसेल ना तो विकार बाहर आएंगे और गलतियां होगी और फिर उससे नंबर बनेंगे। लेकिन वो तो ड्रामा बना है ना, कल्प पहले जो हुआ है वो होगा। पर तुम्ही घाबरू नका, स्थिर रहा, बाबा को साथ रखो तो आपकी विजय होगी। बराबर है? बराबर है ना? माझ्याबरोबर बोलणार, जे मी बोलणार ते बोलणार। हा, आवाज बंद झाला। कोण थकलं पाहिजे? जो कंटिन्यूस बोलतोय तो थकला पाहिजे की जे ऐकतायत ते थकले पाहिजे? थकलेलं कोणीच नाहीये। थकले तर एक गाणं गा, थकले रे नंदलाला। बोला माझ्याबरोबर, ओम शांती। हृदयापासून बोला, तोंडापासून? हा बोला, ओम शांती। मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, दुलारा बाबा, सच्चा बाबा, अच्छा बाबा, दयालु बाबा, कृपालु बाबा, वाह बाबा, शुक्रिया बाबा। बाबा, आप मुझे जहां रखो, जैसे रखो, जो खिलाओ, जो पिलाओ, मुझे मंजूर है। बाबा, मेरी कोई भी इच्छा नहीं है। बाबा, मेरी एक ही इच्छा थी, पार ब्रह्म में रहने वाला शिव बाबा मुझे मिल जाए, और वो मुझे मिल गया। पाना था सो पा लिया। बाबा, मेरी किसी से भी कोई भी शिकायत नहीं है। बाबा, मैं संतुष्ट हूँ, मुझे कुछ भी नहीं चाहिए। बाबा, अब मैं घर चलने के लिए तैयार हूँ, तैयार हूँ, तैयार हूँ। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। थैंक यू वेरी मच। मुबारक हो, आज का कार्यक्रम बहुत अच्छा हुआ। आप सबकी तपस्या है ना? आप सबकी तपस्या है जिसके वजह से ये कार्यक्रम हुआ। और वो कहते चढ़ती कला तेरे बहाने सबका भला। प्रोग्राम भाई साहब ने इधर रखा,
उसके वजह से बाबा ने इनको टच कराया और औरंगाबाद का कल्याण हो गया. और संभाजीनगरला एवढे प्रोग्राम झाले आणि सगळे प्रोग्राम खूप छान झाले. सबकी आंखें खुल गई. कल एक प्रोफेसर ने मुझे कहा, माझे डोळे उघडले, मी टाइम वेस्ट करतोय. प्रोफेसर है वो, कभी कभार आता था. तो सबको रियलाइज हो रहा है कि अभी अंतिम समय है, थोड़ा समय है ना. पूरे कल्प की कमाई है ना. तो अभी 20 नाखून का जोर लगाव. ते करू नका जे प्रत्येक जन्मात आपण करत आलेलो. प्रत्येक जन्मात काय केलंय? पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरे जठरे जननी शयनम. प्रत्येक जन्मात काय केलं? जन्माला आलो, खाल्लं प्यायलं, मोठं झालं, लग्न केलं, मुलांना जन्म दिला, परत मेलो, परत गर्भामध्ये. हेच करत आलेलं. या जन्मात नाही. ये जन्म भगवान के नाम. बराबर आहे. ये जन्म परमेश्वराच्या नावावर. जेथे जातो तेथे तू माझा सांगते. परमेश्वराला हा जन्म द्या. बस भरपूर झालं आता. भरपूर झालं ना. की आणखीन काही इच्छा आहेत? हा. जायची वेळ आली आता है ना. हा. कोणा